ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। नकली नोटा चलनात आणणाऱ्या दिल्लीमधील एका युवकाला कल्याण महात्मा पोलिसांनी अटक केली आहे। अंकुश सिंह असे युवकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13,000 रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली। कल्याण पश्चिम येथील स्टेशन परिसरातील बाजारपेठ एक तरुण 100-200 रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करीत आहे, परंतु तो ज्या नोटा देत आहे त्या नोटा नकली असल्याचा संशय एका फळ विक्रेत्याला आला। त्याने याची माहिती त्यांच्या मित्राला दिली। मित्राने ही माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली। या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ स्टेशन परिसरात त्या व्यक्तीचा शोध सुरू केला। अवघ्या 20 मिनिटात पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले। यावेळी तो दिल्लीचा राहणारा असल्याचे पोलिसांना समजले। दिल्लीत तो रॅपिडो बाईक चालवतो। कल्याणमध्ये त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आला होता। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 13,000 रुपयांची रोकड सापडली। धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे सापडलेल्या सर्व नोटा नकली होत्या। या प्रकरणाचा तपास कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वात सुरू झाला। अंकुश सिंह याला नोटा चालवण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्या होत्या। या नोटा त्याने चालवल्यास त्याला पुढेही काम दिले जाईल असे समोरच्या व्यक्तीने सांगितले। समोरच्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथक दिल्लीला रवाना झाले आहे, अशी माहिती गुंजाळ यांनी दिली। काही दिवसापूर्वी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपले जे डीबी पथक आहे त्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांना माहिती मिळाली की कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक इसम काही बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे। सदर माहितीच्या अनुषंगाने एका इसमाला ताब्यात घेतलं। सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याला सदरच्या नोटा ज्या आहेत त्याला दिल्ली येथे एका शोएब नावाच्या इसमाने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्याप्रमाणे आमचा त्याच्यामध्ये तपास सुरू आहे।